नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुधीर चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. वेलकम टू व्लॉग 14. आपण 14व्या टप्प्यावर पोचलेलो आहोत. मला माहिती आहे यावेळेलाही थोडासा गॅप पडलेला आहे, पण त्याच्यामागे रिझन आहे. मी विचार केला की मी नवरात्रीचं जेवढं काही आहे, जिथे कुठे जाईन ते मी एकत्र एका ब्लॉगमध्ये टाकीन. बिकॉज काय म्हणतात ते गणपतीनंतरचे जेवढे काही सण येतील, काय काय येतील, खूप सारं काय काय येईल. मला असं होतं की मी सारखं तेच टाकलं तर ते तुम्हाला बोर नको व्हायला. आय फील गणपतीच्या वेळेला तसं झालं थोडंफार, मला असं वाटलं. त्यामुळे व्ह्यूज कमी आले, लाईक्स कमी आले, जे काय रिझन्स असू शकतं. तर मला ते वाटल्यामुळे मग मी विचार केला की मी नवरात्रीचं सगळं जेवढं काही मी एन्जॉय करीन, कुठून जाऊन कुठूनपर्यंत काय कसं काय एंड ऑफ द डेपर्यंत ते सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये कॅप्चर करेन. सेकंड थिंग, इंट्रोडक्शन मी पुन्हा नंतरच देते आहे. मेन तो स्टार्टपासून द्यायला पाहिजे, मला माहिती आहे. पण काय होतं आहे की तुम्हाला जर हा असा बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर देवीचं विसर्जन होतं आहे, म्हणून मी देवीचं विसर्जनाच्या दिवशी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. सो माझं असं रिझन होतं की पाऊस ही जी गोष्ट आहे, पाऊस त्यांनी सगळ्या सणांची वाट लावून टाकलेली आहे. तो दहीहंडीला पण होता, दहीहंडीलाच असतो ठीक आहे, गणपतीत असतो ठीक आहे, नवरात्रीत पण होता. आणि मी राहते कांदिवलीत. आता कांदिवलीमध्ये जिथे कुठे तुम्ही जाल तिथे पासेस असतात. सो रोज गरबा खेळायला मला मिळालं नाही आणि माझं ऑफिसचं कामाच्या वर्कलोडमुळे नाही मिळालं मला. मग जेवढे दिवस मी गेली तेवढ्या दिवसाचं मी कॅप्चर केलं आहे. सेकंड थिंग, पावसाने जी वाट लावली आहे ना, असा राग येतो आहे मला पावसाचा, पण ठीक आहे, आम्ही त्याच्यातही मजा केली आहे. सो आता मी 9 दिवसात 3 दिवस गरबा खेळली आहे. 3 दिवस गरबा खेळले. त्याच्यामध्ये जो पहिला गरबा होता त्यावेळेला माझी बहीण आली होती ठाण्यावरून इकडे. तिला इकडचं वाईब गरबा वगैरे, बिकॉज ठाण्यामध्ये मराठी गरबा होतो आणि इकडे गुज्जू गरबा होतो, प्रॉपरवाला गरबा. सो तिला ते वाईब बघायची होती म्हणून माझी बहीण इकडे आली होती आणि आम्ही केवढी मजा केली ही मी तुम्हाला सांगते आहे. तर आता एवढंच सांगेन, मी जास्त बडबड नाही करणार. तुम्ही बघा, पण मी मध्ये मध्ये येत राहीन. बिकॉज काय झालं आहे, पावसाने वाट लावल्यामुळे मी माझ्या फोनचं रिस्क नाही करू शकत. माझा फोन खूप साधा आहे आणि माझा फोन मला आत्ता सध्या गरजेचं आहे. त्यामुळे नवीन फोन घेण्यात माझ्याकडे नो ऑप्शन, माझ्याकडे तसं काही ऑप्शन नाही आहे. त्यामुळे मी जसं जमेल तसं मी शूट केलं आहे. तुम्हाला मे बी मी व्हॉइस ओव्हर देईन किंवा काय करीन, मध्ये येईन, कारण मी तेच करू शकते. आय एम सॉरी जर तुम्हाला ते डिस्टर्बिंग वाटलं तर, बट आय थिंक ते तुम्हाला खूप मजावालं वाटेल. काय बोलते मी, ते तुम्हाला खूप मजा येईल. प्लीज समजून घ्या. आणि सगळ्यांना हेच सांगा की प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करत राहा यार, मला त्याची खूप गरज आहे. एनिवेज, ते नंतर बोलू आपण. आता सध्या तुम्ही सगळे व्हिडिओज बघा. मी सुरुवात माझ्या घरातल्या देवीपासून करते. माझ्या घरातल्या म्हणजे मामाच्या घरी मी राहते, राईट. सो आमचा घट इकडे बसतो, तर मी त्या देवीचं रूप तुम्हाला दाखवते. त्यावेळेला देवीचं रूप आमच्या देवीचं रूप खूप छान असतं. पण ह्यावेळेला थोडंसं असं मला वाटलं की थोडं ना तिथे चेहऱ्यावरचा हसू कमी आहे. बिकॉज ह्यावेळेला आजोबा नव्हते. दरवर्षी ते असायचे आणि ह्यावर्षी ते नव्हते. सो देवीचं जरासं असं मला चेहरा एकदम असं प्रसन्न नाही वाटला. आणि होतं हे, आय डोंट नो हे सुपरस्टिशन आहे काय आहे, बट दिस इज ट्रूथ. सो मी तुम्हाला दाखवते देवीचा चेहरा. आय होप तुम्ही तिला बघाल आणि तिचा आशीर्वाद घ्याल. आणि स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून.
आम्ही आता चाललोय गरबा खेळायला. खूप बहीण ठाण्यावरून आली आहे. खूप एक्साइटेड आहोत. तुम्हाला आमचा OOTD आम्ही तिकडे जाऊन दाखवतो. येस. आता सध्या आम्ही ट्रॅफिकला हसल करतो आणि मी पुढे जातो. काही गडबड आणि सगळ्या गोष्टी करून आम्ही आता निघालो. मुस्कान आणि रुची बाईकने गेले. मी, माझी बहीण आणि तुम्ही. आपण सगळे गरबा खेळूया, मज्जा करूया. स्टेडियम काय स्टेडियम रा आम्हाला बघा. राईट नाव छान दिसतोय. कसं वाटतंय? छान, मज्जा, धमाल. मंडळींनो, नेहमीप्रमाणे या दोघी पण होत्या आमच्याबरोबर, पण आम्हाला ना शूट करायला नाही मिळालं एकत्र या पावसाच्या तर आता. पण आम्ही मजा केली यार. ठीक आहे, कभी कभी चलता है. इथे अथांग प्रयत्न चाललेत फक्त एक स्टेप नीट आणि क्लिअर करायचे, पण त्यातही आमची गडबड. काय करायचं आम्हा दोघींचं आम्हाला कळत नाही बाबा. कधी ती उलट करते, कधी मी उलट करते, काही होईच ना आमच्यानी. नशीब त्या गरबावाल्याने आम्हाला, प्रॉपर गरबावाल्याने आम्हाला बघितलं नाही, तर हाकलवूनच लावलं असतं. काय येण्यासारखे करतोय आम्ही. And after 100 takes, here is the real video. मारू मन मोर बनी पण घट परे, मन मोर बनी पण घट परे, मोर बनी पण घट परे, मन मोर बनी पण घट परे. लिरिक्सची लावली वाट मी. काय नाही करू शकत, कॉपीराईट इश्यूज. एन्जॉय एन्जॉय. मोर बनी पण ए घुमो घुमो मस्त आया. सो हा गरबा झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो कोरा केंद्रला. कोरा केंद्र हा बोरिवलीचा एक एरिया आहे आणि इथे खूप मोठा गरबा होतो. भाई साब, तिकीट्स, पासेस एवढे असतात ना, ग्राउंड 1, ग्राउंड 2. सो तिकडे मला माझी ऑफिसची कलिग बोलली की तेरे को आना है ना, तू चल माझ्याबरोबर. मी तिला बोलली होती, तू जर मला आधी सांगितलं असतं तर मी कदाचित तुला बोलली असते की माझ्या आणि माझ्या एका फ्रेंडचं अरेंज कर, बिकॉज आम्हाला यायचं आहे. तर तिच्याकडे होते एक्स्ट्रा पासेस. मी घरी आली ऑफिसवरून काहीतरी 8च्या दरम्यान आणि मग ती बोलली, साक्षी तुला यायचं आहे, चल मग जाऊया. तर मी म्हटलं हां ठीक आहे. मग मी लिटरली एवढी फटाफट रेडी झाली. थँकफुली त्या दिवशी थोडंसं टाईम एक्सटेंड केला होता, बिकॉज बोरिवलीमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाईम गेली तेव्हा 10 वाजता बंद केलं होतं, 10-10 वाजेपर्यंत, आणि इकडे 12 वाजेपर्यंत एक्सटेंड केलं होतं. त्यामुळे आम्ही जरी लेट गेलो ना तरी आम्हाला खूप नाचायला मिळालं. आणि माझी कॉलेजची मैत्रीण लीना, तिला इच्छा होती, जशी स्वरांगीला इच्छा होती तशी तिलाही इच्छा होती, आणि आम्ही एवढी मजा केली. तुम्ही बघालच पुढे केवढी मजा केली ते. मंडळींनो, हीच ती शिंदेंची लीना, वेडी पोरगी. हीच ती गोड मुलगी जिच्यामुळे कोरा केंद्राला जाता आलं. थँक्यू मंची. काय करू? आणि गंमत तर बघा, आम्हाला ते 4 चष्मे लावले तरी दिसत नव्हते. काय ती हौस त्या दोघांना बघायची. शी शी शी.
एक पाय तिकडे एक पाय इकडे, पुढे पुढे जात राहावा, पुढे पुढे जात राहावा, एवढंच शिकलो आम्ही गरब्यात. हा व्हिडिओ खूपच चांगला आला आहे, पण त्यांनी ना वाकडा शूट केला. तरी पण मी तुम्हाला दाखवणार, बघा आम्ही किती छान नसतो ते. मनसोक्त नाचलो मित्रांनो, मनसोक्त. तुम्हाला ना यात 2 ब्लॉगर दिसतील, शोधा पाहू. रिअलमध्ये डान्स टीचर बनली नाही ना, तर मग इथे जरा पटेली मारून घेतली, मजा आली. यात एक गुड स्टोरी आहे की आम्ही ना चंपकलाल सारखा डान्स करणार होतो, पण नेमकं ह्यांनी शेरावाली माताचं गाणं लावलं, तर मग माझ्यातला तो माता भक्त जागा झाला आणि आम्ही नॉर्मल डान्स करायला लागलो.
मोकळा बनायचा प्रयत्न केला तरी माझ्यातला मिसळपाव जागाच होतो. जय श्रीराम. हर हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, वो मेरे भारत का बच्चा, जय जय गाईज मी एवढ्यावर थांबली नाही. माझी बहीण आली होती. माझी बहीण मला बोलली की दीदी आता तू गुजराती गरबा तर दाखवला, एवढे वर्ष तू मराठी गरब्यासाठी आली नव्हतीस, तर बघ विचार कर. तर मग मी असा विचार केला की वाय नॉट, बिकॉज थर्सडेला सुट्टी होती दसऱ्याची आणि वेनसडेला जर मी दुपारी हाफ डे घेऊन गेली तर मी ठाण्याचा गरबा एन्जॉय करू शकते. आणि मी तसं केलं. मी 2ला निघाली ऑफिसमधून आणि मी गेली माझ्या बहिणीकडे ठाण्याला. मी तिकडे 90 फीटची आई माझी पारसिकची असं तिचं नाव आहे, तिथे मी गेली. भाई साब क्रेझी क्राऊड पण मराठी बाई. 2 वेळा आम्ही काहीतरी गरबा खेळलो असेल. त्याच्यानंतर मग सगळी मराठी गाणी लावून सगळे नुसते फक्त नाचत होते. त्याला म्हणतात मराठी गरबा. मी काय करू नाही शकत. आणि मेन तर असं झालं की मला तिथे ना हे व्हिडिओज मी माझ्या फोनमध्ये नाही काढू शकली, बिकॉज एकतर काहीतरी फोनचा सीन झालेला काकीचा, काकाचा. सो माझा फोन घरी ठेवला होता आणि स्वरांगीच्या फोनमध्ये शूट करता येत नव्हतं, तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगून ते शूट केलं होतं. बट वाईब तो था. जरी तिकडे गरबा प्रॉपर खेळता नाही आला तरी वाईब होता भाईसाब, वाईब होता. वाईब. मजा आली. बघा तुम्ही, नक्की बघा. पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात. पण कल्ला प्युअर मराठी वाईब, प्युअर आपल्याकडे. पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात. आणि हीच ती माझी सोनपापडी, जिच्यामुळे मला गरबा खेळायला मिळाला ठाण्याचा. आम्ही घरी येता येता या आईचं पण दर्शन घेतलं. खूप सुंदर होती. आणि येऊन ठेपला तो परतीचा प्रवास ठाणे ते बोरिवली, जे माझ्यासाठी नेहमीच अवघड असतं. पुन्हा भेटू ठाणे. डिपार्टमेंटची देवी. मोरया. करा तुम्ही करा. ठेवा ना. असं ठेवा. पण करू. एकाला केलं आणि एकाला नाही केलं तर आहे. हो ते पण आहे. नाही ऍक्च्युअली इट्स फॅक्ट. आणि एका देवाची मूर्ती 2 नाही पाहिजे. म्हणजे 2 घरात नाही पाहिजे. हा म्हणजे गणपती आहे देवळात मंदिरात. तो तुम्हाला हे देतोय का? मला पण असंच वाटतं. तो तुम्हाला कौल देतोय का? कौल आलेला आहे. या वर्षी लग्न ठरणार आहे. बाप्पाच्या कृपेने ते पण होईल लवकर. येस. जिलेबी सध्या पापडा पण पडतो. सो हा होता आमचा नवरात्रीचा ब्लॉग. मला जसा जमेल तसा मी केला आहे गाईज. प्लीज डोंट जज, कारण मला खरंच माझ्या फोनची खूप काळजी होती. त्यामुळे पावसाने वाट लावली असली तरी मी थोडं करून मी शूट केलं. आणि मी इकडे आता ह्या एंड ऑफ दी ब्लॉगला आलेली आहे.
सो अजून भरपूर व्लॉग्स येत राहतील गाईज. तुमचं ह्या आधीच्या व्लॉग्सना जेवढं प्रेम मिळालं आहे त्याबद्दल काय बोलू मी हां आधीच्या ब्लॉग्सना तुमचं माझ्या जेवढं प्रेम मिळालं आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या, माझं प्रेम तुमच्यावर असंच राहू द्या. सो या आणि ते नेहमीचंच लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब प्लीज करा यार, प्लीज मला गरज आहे. सो या थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि टेक केअर बाय. ओ हो मी सांगायचं राहिलो, दसऱ्याच्या दिवशी मी जर हा व्हिडिओ शूट करते तर तुम्हाला हॅपी दसरा तर बोललं पाहिजे ना. तर तुम्हा सगळ्यांना विजयदशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा यापुढचा प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ आणि माझ्याबरोबर जाओ. या काळजी घ्या बाय.